गुढीपाडवा अक्षय तृतीया सण मोठे भारी, स्वतःचे घर घेऊन तोरण बांधू आपल्या दारी। सूरज इस्टेट डेव्हलपर्सचा भव्य गृह प्रकल्प रॉयल ड्रीम लँड 1, 2, 3 BHK तयार फ्लॅट्स बजेट मध्ये बसलेत। सर्व अत्याधुनिक सुविधांनी आधीच सजलेत। GST आणि रजिस्ट्रेशन फी माफ। रॉयल ड्रीम लँड, गंगाई लॉन जवळ, फुलेवाडी रिंग रोड, कोल्हापूर। फोन 94 21 11 17 94। कोल्हापुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात। आज भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती। याच जयंतीनिमित्त कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकात भाई माधवराव वागल यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना उभारलेल्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आणि पुष्पहार अर्पण करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील भीम अनुयायी मोठ्या संख्येने येत आहेत। बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त अनेक पुस्तकांचे स्टॉल्स, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा असणारे टी-शर्ट्स आणि झेंड्याचे स्टॉल्स या ठिकाणी लावण्यात आले आहेत। डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांना आदरांजली वाहत एक पुस्तक आणि एक पेन मोफत वाटप करण्यासाठी ठेवण्यात आले आहे। त्याचबरोबर लक्षवेधी कमानही या ठिकाणी उभारण्यात आली आहे। जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडके आणि जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व अधिकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी बिंदू चौकात उपस्थित होते। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी अमोल येडके यांनी अभिवादन केले। त्यानंतर महात्मा फुलेंच्या पुतळ्याला देखील पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकाऱ्यांनी अभिवादन केलं। यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या जयंतीच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो। कार्यक्रमस्थळी माननीय आयुक्त मॅडम उपस्थित आहेत, सीओ साहेब उपस्थित आहेत, आपल्या समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत आणि ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि महात्मा फुलेंचा पुतळा त्या ठिकाणी आपण जयंती साजरी करत आहे। या ठिकाणी उपस्थित राहण्याचं भाग्य आम्हाला मिळालं, याबद्दल आम्ही सर्व आयोजकांचे आभार व्यक्त करतो। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा जो विचार आहे तो विचार आपल्या कृतीमध्ये कसा आणता येईल याचा एक विचार आपण करूया। मी पण एक संकल्प केलेला आहे की बरेच दिवस वाचनासाठी आम्हाला वेळ मिळत नाही, तर वाचनापासून एक जास्तीत जास्त वाचनाला कसा वेळ देता येईल, कारण वाचाल असं आपण म्हणतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अभ्यासाचा जो संदेश आपल्याला दिला, तो अभ्यास करून आपल्याला संविधान दिलं, त्यामुळे वाचनाकडे आपण वळण्याचा पण विचार आज रोजी आपण संकल्प करूया। आणि घर संविधान एक अभियान शासन राबवणार आहे। आपण आता प्रस्ताविकेचं वाचन केलं, तो सुद्धा एक मोठ्या प्रमाणात प्रशासनामार्फत हे अभियान राबवलं जाणार आहे। याच्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं। यावेळी भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।